विषय मराठी, कविता क्रमांक 16. कवितेचं नाव आहे आकाशी झेप घेरे. कवी आहेत जगदीश खेबुडकर, जे प्रसिद्ध असे गीतकार आहेत. 1932 त्यांचा जन्म आणि मृत्यू आहे 2011. या अगोदरी आपण 2 वेळेस त्यांचा परिचय पाहिला. पुन्हा संक्षिप्त रूपाने परिचय पाहू. प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार. पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक आणि दूरदर्शन मालिका यांसाठी कवीने काय केलेलं आहे किंवा या जगदीश खेबुडकर यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी गीतांचं लेखन केलेलं आहे. आता या कवितेच्या माध्यमातून कवी पाखराचं प्रतीक हे माणसाला लावलेलं आहे, माणसाच्या मनाला लावलेलं आहे. आणि कवी या पाखराच्या प्रतीकातून सुरक्षितता आणि परावलंबित्व या गोष्टी झटकून टाकायला सांगतो, काढून टाकायला सांगतो आणि स्वतःचं कष्ट, स्वतः आपण कष्ट करून जगायला शिकवतो. आपल्या क्षमता आहेत, आपलं सामर्थ्य आहे, यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देतात. त्याचबरोबर स्वतः उंच उंच ध्येय ठेवून ती उंच उंच ध्येय पूर्ण करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी प्रेरित करतात. उत्तम असं यश मिळवावं आणि जीवनात निखळ असा आनंदसुद्धा मिळवावा असा संदेश कवीने या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. या अगोदर आपण मागच्या तासिकेत म्हणजे मागच्या एका तासिकेमध्ये काव्याचं गायन केलं होतं. त्याच्यानंतर पुढच्या तासिकेमध्ये सुरुवातीचे जे 2 कडवे आहेत, या 2 कडव्यांचा आपण अर्थ पाहिला होता. आता राहिलेल्या उर्वरित 2 कडव्यांचा अर्थ किंवा उर्वरित 2 कडव्यांचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. पुस्तक काढले सर्वांनी? तर आपण सुरुवात करू. मग या अगोदर आपण पाहिलं होतं, कवी सांगतात की दरी, डोंगर, नद्या, सागर, हिरवी राने या सर्वांना ओलांडून जायचं आहे. ही जी अडथळे आहेत या अडथळ्यांना पार करून तुला पलीकडे जायचं आहे. तशाच पद्धतीनं माणसाला जीवनात येणारे जे अडथळे आहेत, समस्या आहेत, या सर्व समस्यांना, अडथळ्यांना पार करून पलीकडे जायचं आहे. तर पुढचं कडवं पाहू आपण. कष्टाविन फळ ना मिळते. कष्टाविन, कष्ट म्हणजे काय? श्रम. तुझ कळते परीना वळते. आता यामध्ये एक मन आहे. काय मन आहे? तर कवी म्हणतात की कष्ट केल्याशिवाय माणसाला फळ मिळत नाही. काम केल्याशिवाय माणसाला कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. साधा जर आपण विचार केला की ताटात जर वाढलेलं अन्न आहे आणि ते जर अन्न आपल्या शरीरासाठी पाहिजे, तर कमीत कमी आपल्याला तो घास मोडून चावून खावा लागेल. म्हणजे कष्ट घ्यावं लागतील, थोडेसे तरी कष्ट घ्यावे लागतील. आता मग कवी म्हणतो की कष्ट केल्याशिवाय, श्रम केल्याशिवाय फळ मिळणार नाही, यश मिळणार नाही. कारण आयत्या किंवा आयतं जे आहे किंवा कुणीतरी आणून दिलेलं आहे अशा गोष्टीमध्ये आपल्याला सुख मिळत नाही, फारसं सुख मिळत नाही. आता मग यासाठी मी अनेक वेळा आपल्याला वर्गामध्ये उदाहरण दिलेलं होतं एक, की आतापर्यंत तुम्ही आईच्या हातचा केलेला स्वयंपाक कित्येक वेळेस खाल्ला असेल, पण खाताना तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणला असताल की मीठ कमी आहे किंवा चटणी जास्त झाली किंवा अनेक प्रकारे तुम्ही काहीतरी त्यातल्या चुका काढल्या असतील. मग तुम्ही स्वतः एखाद दिवशी स्वयंपाक करा. स्वतः एक दिवस तुम्ही स्वयंपाक करून तो खा आणि मग खाताना पहा तुम्हाला किती आनंद वाटतो, किती रुचकर वाटतं. म्हणजे आईनं याच्यापेक्षाही रुचकर केलं असेल अगोदर आणि निश्चितच केलं असतंच. परंतु तुम्ही जेव्हा करता आणि मग तुम्ही जेव्हा करून खाता किंवा एखादी गोष्ट तुम्ही प्रयत्न करून मिळवता, म्हणजे सांगायचं तात्पर्य की प्रयत्न करून मिळवल्यानंतर त्या गोष्टीमधला आनंद हा कसा असतो? वेगळाच असतो. आणि मग कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आता कवी म्हणतो की तुझं कळते परीना वळते. आता तुझं कळते परीना वळते याचा अर्थ काय आहे? की एखादी गोष्ट आहे, ती गोष्ट समजते, ती गोष्ट माणसाला समजते, परंतु ती आचरणात आपण आणत नाहीत. मग आता उदाहरण सांगायचं जर झालं तर आपण सर्वांसाठी असलेलं उदाहरण घेऊ. सर्वांसाठी म्हणजे सर्व मानवांसाठी. फार म्हणजे 8-10 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत समजा, किंवा आणखीन याच्यापेक्षाही त्याच्यासाठी, स्त्री असो, पुरुष असो, कुठलाही असो. मग तुम्ही म्हणता असं कोणतं उदाहरण आहे? तर मग असं उदाहरण आपण सांगू की आता
तुझं कळते परीना वळते, म्हणजे तुला समजतं पण तू आचरणात आणत नाहीस. याच्यावरच आपण उदाहरण पाहत आहोत. तर ते उदाहरण आहे की व्यायाम करणं हे शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी, म्हणजे आपलं शरीर, मन आणि बुद्धी यासाठी चांगलं आहे हे सर्वांनाच कळतं की नाही सांगा? कळतं की नाही सांगा? शाबाश, बरोबर, सर्वांना माहिती आहे. हो, कळतं. मग मला सांगा, किती जण उठून सकाळी लवकर उठून 5 वाजता, 5:30 वाजता, 6 वाजता किंवा कोणी 4 वाजता उठून कोण दररोज व्यायाम करतं? आता काय होईल? आता हात खाली येतील. आता काय होतील? हात खाली येतील. मग आता हे तेच आहे, तुझं कळते परी ना वळते. म्हणजे व्यायामाचं महत्त्व तुम्हाला कळतं, परंतु व्यायाम करावा असा वाटत नाही. तसंच आहे की जीवनामध्ये अनेक गोष्टींचं महत्त्व कळतं, परंतु ती गोष्ट आचरणात मात्र आपण आणत नाहीत. मग आजपासून काय करायचं? तर आजपासून एक आपण चांगला संकल्प करायचा की आज सरनं आपल्याला सांगितलं आणि आजपासूनच मी अशी खुणगाठ बांधणार, अशी प्रतिज्ञा घेणार की इथून पुढं दिनांक आज 9 डिसेंबर 2020 पासून दररोज व्यायाम करेल. काय करेल? दररोज व्यायाम करेल असं. मग कवी म्हणतो की तुला समजतं, मेहनतीचं महत्त्व तुला समजतं, श्रमाचं महत्त्व तुला कळतं, पण तू आचरणात आणत नाहीत, कृतीत आणत नाहीस, वागणुकीत तुझ्या फरक पडत नाही. आणि म्हणून हृदयात व्यथाही जळते. हृदय मनात, व्यथा म्हणजे दुःख. आणि म्हणून तुझं हे जे दुःख आहे तुझ्या मनामध्ये नेहमी टोचत राहतं. हे दुःख मनामध्ये नेहमी तुझ्या एखाद्या ज्योतीप्रमाणे जळत राहतं, धुमसत राहतं. आणि म्हणून कवी म्हणतो का जीव बिचारा होई बावरा. आता मग जीव बावरा होणे म्हणजे काय? तर गोंधळून जाणे. जीव बावरा होणे म्हणजे काय? गोंधळून जाणे. मग दुःख होतं आणि मग दुःख झाल्यानंतर सुद्धा जीव कसा होतो? कासावीस होतो, कावरा बावरा होतो. काय करावं हे कळत नाही. आणि शेवटचं कडवं आहे, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. आता घामातून मोती फुलले म्हणजे काय? तर शेतामध्ये जे पीक आपल्याला उभं दिसतं किंवा जी धान्याची रास पडलेली असते किंवा घरी येऊन जे आपल्या गोण्या पोते पडतात, एवढं मोठं धान्य दिसतं, ते काही उगीच आणि विनाकारण आलेलं नसतं. त्याच्या पाठीमागे शेतकऱ्याचे अपार कष्ट असतात. घामातून मोती फुलणे म्हणजे कष्टातून फळ मिळणे किंवा कष्टाला यश येणे. त्या दाण्यांना मोती म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? त्या दाण्यांना मोती म्हटलेलं आहे. मग शेतकरी शेतामध्ये राबतो, घाम गाळतो आणि त्या घामातून आणि मग शेतात मोती पिकतात, पिके बहरतात. आणि पिके बहरल्यानंतर जेव्हा आपण मग त्याची कापणी वगैरे करतो आणि कापणी केल्यानंतर ते धान्य आपल्या घरी आणून टाकतो, श्रमदेव घरी अवतरले. आणि मग जेव्हा ते धान्य आपल्याला घरी दिसतं, धान्याची रास आपल्याला किंवा धान्याचे पोते किंवा आणखीन काय जे आपण थैल्या म्हणू, हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा हे कोण आहे? हे प्रत्यक्ष श्रमदेव. श्रम म्हणजे कष्ट आणि देव म्हणजे ईश्वर, कष्टाचा ईश्वर. म्हणजे ईश्वरच कष्टाच्या रूपाने आपल्या घरी आपल्याला आलेला दिसतो. घरात येणारं धान्य म्हणजे हे श्रमदेव आहे. घरात येणारं धान्य म्हणजे काय आहे? श्रमदेव आहे, ईश्वराचाच एक अवतार आहे. पण त्यासाठी काय करावं लागतं? घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात. घर प्रसन्नतेने नटले. आणि घरामध्ये जर धान्य विपुल प्रमाणात आलं, आता धान्य विपुल प्रमाणात आलं म्हणजे धन आलं म्हटलं की आपण धनाची देवी कोणाला म्हणतो? लक्ष्मीला म्हणतो. लक्ष्मी आली की मग प्रसन्नता आली. कारण सगळे जवळपास बरेच प्रश्न यातून सुटले जातात. आणि मग समृद्धी येते, प्रसन्नता येते. आणि घरामध्ये समृद्धी आली, प्रसन्नता आली, सगळं आनंदी वातावरण झालं. मग यापेक्षा आणखीन काय पाहिजे? म्हणून कवी म्हणतो हा योग जीवनी आला साजिरा. आणि मग हा योग म्हणजे काय? तर ही वेळ, हा प्रसंग. आणि साजिरा म्हणजे सुंदर. आता जेव्हा असं होतं की कष्ट केल्याने घरात
श्रमदेव येतो म्हणजे घरात पीक येतं, धनधान्य येतं, समृद्धी येते, संपत्ती येते, प्रसन्नता येते. आणि असा क्षण, अशी वेळ, ही वेळ म्हणजे काय आहे तर ही वेळ म्हणजे गोड, सुंदर, सुखद आपल्या आयुष्यातला क्षण आहे. आणि याच्यापेक्षा आणखी काय हवं? मग यासाठी काय करावं लागेल तुला? तर यासाठी तुला परावलंबित्व सोडून काय करावं लागेल? स्वातंत्र्याकडे यावं लागेल. स्वातंत्र्यामध्ये येऊन स्वकष्टाने, मेहनतीने तुला स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल. अशा पद्धतीने कवीने आपल्याला या कवितेच्या माध्यमातून किंवा गीतकार म्हणा जगदीश खेबुडकर यांनी या गीताच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचा संदेश आपल्याला दिलेला आहे. आता या कवितेचा स्वाध्याय तुम्हाला आपल्या वहीमध्ये किंवा रजिस्टरमध्ये पूर्ण करायचा आहे. पुढील पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.